परनाली मुंडावली ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचा संताप उसळला आहे। गावदेव वाघोबा देवस्थानकडे जाणाऱ्या केवळ 100 मीटर रस्त्याचं काम आजवर सुरू झालेलं नाही। एवढ्या छोट्या कामासाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक गेली कित्येक वर्ष केवळ कारण सांगत उडवाउडवी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। याचबरोबर मागील ग्रामसभेत मांडलेले इतर महत्त्वाचे मुद्दे देखील अद्याप रखडलेलेच आहेत। स्मशानभूमीच्या रस्त्यावर झालेला बेकायदेशीर डंपिंग आजही तसाच आहे। खतवाली पाडा स्मशानभूमीमध्ये आजतागायत एकही दिवा बसवलेला नाही। संपूर्ण गावात एकही डस्टबिन नाही। त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न जसाचा तसा आहे। तसेच परनाली जिल्हा परिषद शाळा ते मुंडावली रस्त्यालगत पोल लाईट्स बसवण्याचं काम देखील अद्याप पूर्ण झालं नाही। या सर्व प्रश्नांवर ग्रामसभेत ग्रामस्थांनी थेट सरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारला, मात्र सरपंच एकाही प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाही, तर ग्रामसेवक केवळ काम सुरू होईल, लवकरच करू अशा उडवाउडवीच्या उत्तराने ग्रामस्थांची दिशाभूल करत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली। ग्रामस्थांचा आरोप आहे की गेली 3 वर्ष प्रत्येक सभेत खोटं बोलण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात एकाही कामाला सुरुवात झाली नाही। जर 100 मीटर रस्ताही ग्रामपंचायतीला करता आला नाही तर गावाचा विकास कसा करणार, असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांचा आक्रोश इतका प्रचंड होता की त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, गावाच्या मूलभूत सोयी सुविधांचा न पुरवणाऱ्या आणि वारंवार खोटं बोलणाऱ्या या निष्क्रिय ग्रामपंचायतीची आम्हाला गरज नाही। का विषय आता नाही जे अजेंड्यावरचे सर्व विषय झाले। आता राहिला कोणता आयत्या वेळीचा ना। हा, तर माझं असं मत आहे सर, ही ग्रामसभा कोणती आहे आजची? विशेष ग्रामसभा। आज तारीख 17/25। तर मागच्या ऑगस्ट गेला ना, त्या महिन्यात आपण 15 ऑगस्टची ग्रामसभा घेतली। आपला कोरम पूर्ण होता आणि ग्रामसभा पूर्ण झाली। त्याच्यात तुम्ही एवढे ठराव घेतले, त्यातले तुम्ही किती कामं केली? चालू आहेत ना। कुठे कामं चालू आहेत? कोणती कामं चालू आहेत? महिनाभर तर झालं ना। हा, कोणती कामं चालू आहेत सर, सांगा ना। काम काय लगेच होतात का? नाही ना, कोणती कामं केली तुम्ही? तरी एका महिन्यात तरी तुम्ही किती कामं केली सांगा ना। सुचवली का तुम्ही? आजच्या ग्रामसभेत विषय काय आहे? आयत्या वेळीचा विषय आहे का नाही? आयत्या वेळचा विषय जो आहे की नाही, ह्या योजनेसंदर्भात मग मी हा प्रश्न विचारू का नको तुम्हाला? का मग आयत्या वेळीचा विषय आहे ना हा? अभियान कालावधी आहे। अभियान कालावधीला ह्या संदर्भात बाबा तुम्हाला हा, आता मी तुम्हाला एवढी पीपीटी हे ते वाचन हा ठीक आहे ना सर। हो, विचारा। तुम्ही सांगितलं ठीक, मान्य आहे, मला मान्य आहे। पण तुम्ही जर आयत्या वेळी जर तुम्ही सांगितलं तर मला तो प्रश्न विचारायचा भाग आहे का नाही? हा, मग विचारलं तुम्हाला, मग त्याची उत्तर तुम्ही देतात का नाही? काय सरपंच मॅडम, एक महिन्यात तुम्ही सरपंच आहेत आमच्या, तर आपल्याकडे किती कामं केली 15 ऑगस्टच्या ग्रामसभेत केलेली? हा, तरी पण काय मॅडम, अशी तर तुम्ही आमची कामं करतच नाही, म्हणून आम्हाला मोबाईल आणायला लागतो समोर। मोबाईल आणल्यानंतर तुम्हाला पुढे पाठवल्यावर मग तुम्ही पटकन दुसऱ्या दिवशी करतात, न्यूजला आली तर। हा, तर तेच ठीक आहे ना, आजची ही न्यूजलाच पाठवतो, त्याच्यासाठी मी व्हिडिओ काढत आहे। आणि तुम्ही तो डम्पिंगचा सांगितला, मला ग्रामसेवक सर फोनवर सांगतात 2 दिवसात करतो, काढतो, पण काढला नाही। ठीक आहे, तो पण तुम्ही तसाच विषय ठेवला, डम्पिंगचा विषय। त्याच्यानंतर मासिक सभेत 8% म्हणलं तर होणार आहे का? 15 वर्षाचा कचरा एकत्र एवढा पाऊस त्याच्यात कोण उतरेल तरी ग्रामपंचायत झोपलेले आपले तेव्हा अजून हे पण आहे आपल्याकडे। त्या टायमाचा आम्ही अर्ज दिलेला, त्या टायमाला तुम्ही ऍक्शन घेतली असतील, मग एवढं झालं असतं का ते तिथे? त्या टायमात काय बंद झालेलं तर त्या टायमाचा आम्ही अर्ज दिलेला, तुम्हाला सर्वांची सिग्नेचर अजून दाखवतो सर। अर्ज दाखवू का तुम्हाला? हा, बंद झालं, मग ते करणार कधी, काढणार कधी ते मॅडम, कधी काढणार? अजून कोणाला रोगराई पसरली पाहिजे का? हा मॅडम, अजून कोणाला रोगराई पसरली पाहिजे का त्या कचऱ्याने? पाऊस तर थांबू दे, ते थांबलाय ना, किती वाट बघणार अजून? किती दिवस झाले चालू तुम्ही फक्त तोंडाची वाफेत बस। आणि त्याच्या अगोदर मासिक सभेत झाला एक तुम्ही निर्णय घेतलेला की लाईट लावू त्या स्मशानभूमीजवळ, लावल्या का? खतवालीच्या आंबातपाडा वॉर्ड मधील
खतवालीपाडा येथील स्मशानभूमीजवळ लाईट लाईट लावणार होते. मग अजून लावल्या नाही ते, अजून पोल पण दिसत नाही, काय नाही दिसत. हो सर, माझी काय मग कधी येणार आहेत? थांबा ना, कधी येणार आहेत? कधी लावणार? किती दिवस? आपण लाईटी मग तुम्ही मासिक सभेला ठराव, एवढे महिने झाले मग अजूनपर्यंत करत नाही तो. गोष्टीला एक प्रोसिजर असते. मग किती त्या लाईटीसाठी पण प्रोसिजर असते का? आज तुम्ही तरी बघता रस्त्याला लाईट नाहीत आपल्याकडे. आयत्या टायमिंगला काल लाईटी मागितल्या, कशा दिल्या आम्ही लाईटी? एक लाईट दिली तुम्ही, एक लाईट दिली, ठीक आहे. म्हणजे असं आयत्या टायमिंगला मागितल्यावर काय भेटणार आहे का सांगा बरं? आयत्या वेळीची नाही गोष्ट कर. तुम्ही जो विषय मांडलेला मासिक सभेत विषय मांडलेला तो तुम्ही केला असं का? आपण केलंय, पूर्णपणे केलंय. गावात लाईट आणि आज तरी मॅडम तिकडे तुम्ही सांडपाण्याचं सांगतात. सांडपाण्याचं तुम्ही केलं, साईडला केलं, दुसऱ्या खड्डा मारला तरी तिथे पाणी रस्त्यावर येते आणि तिथे ते खड्ड्यातून पाणी येते. हा खड्डे. त्याची उपाययोजना काय मॅडम? त्याची उपाययोजना काय? मी अर्जात नमूद केलंय का नाही का रस्त्यावर पाणी येते का नाही सर? अर्जात नमूद आहे ना? मग त्या पाण्याचं काय? हा त्या पाण्याचं काय? हा तिथं गटार पण मंजूर आहे. हं? गटार कधी होणार ती गटार? तेव्हा आता कधी होणार? मंजुरी भेटलेली आहे. आम्हाला बाहेरचे लोक बोलतात आम्हाला जायला त्रास होतो, गावातले सोडा. मी काय सांगतो, तुम्ही डस्टबिन वाटण्यासाठी 8 दिवसात वाटतो, बरोबर? वाटले किती दिवस झाले? वाटायचे आहेत का किती दिवस झाले सांगा मला. सांगा तेव्हाच मी बोललो का नावाला तुम्ही ग्रामसेवक आहेत, नावालाच ग्रामसेवक बोलतो मी आता. बोला तुम्हाला जो 8 दिवस म्हणजे किती 8 दोन्ही तुम्ही 8 दिवस झाले का ना मॅडम? सांगा बरं. प्रस्ताव घेऊन ना ग्राम वेगवेगळे तिकडे खराब पण झाले असतील, पण आपल्या ग्रामपंचायतला काहीच होत नाही. मी सरळ बोलतो. वाटले का ना वाटले ते मला सांगा. 8 दिवस तुम्ही सांगितले, मेन ग्रामसभेत घेतला तुम्ही प्रस्ताव. हो कधी तोपर्यंत पाऊस गेल्यावर बरोबर आहे. त्याला हे करा असं. डस्टबिनची कधी आलेली आहे? कधी आलेली आहे सांगा बरं. कधी सांगा ना मग. फक्त मला गेल्या वर्षी तर अजून पण तर अजून काय केलं? आपल्याला पैसे देऊन घ्यायचे, खरेदी करायचे ग्रामपंचायत. पण अदर घ्यायचं ग्रामपंचायत किती आहे ते बरोबर आहे. ग्रामपंचायत एकूण तुमच्याकडे फंड पण येतो. फंड असं नाही तुमच्या तुम्ही देता नाही. हा तुमच्या देता पैसा. तर तुम्ही का नाही काम का करत नाही? आपण आहे ना ग्राम जे पुरवठादार आहे ते दिलेले गावात हा. आम्हाला आम्ही मागणी केलेली आहे. हे पण सांगतो. हा डस्टबिन आल्याच्या नंतर आपल्याच त्यातून पैसे द्यायचे. आणखी त्याच्यावर काही निर्णय झाला नाही. ज्या मोठ्या ग्रामपंचायत त्यांच्या फंडातून त्यांच्या लहान ग्रामपंचायत त्याच्यामुळे म्हणजे कोणते पण हे काम होत नाही सर. कोणते पण आपण दिलेलं तर आहे. घरपट्टी तर लोक भरतात ना. घरपट्टी भरतात ना. आपण दिलेला आहे. आपण प्रस्ताव केलेला आहे, तसा मागणीचा केलेला आहे बाबा. आपण ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत येणार पण आहे. तुम्ही सांगा पण मला फंड येतो का नाही येतो फक्त मला सांगा. आणि हा विषय आहे ना आपल्याला 15 वित्तातून पण घ्यायचा आहे. 15 हा निधी कोणाच्या अकाउंटवर ते सांगा बरं. कोणाच्या अकाउंट? तुमच्या दोघांच्या कोणा खात्यावर ते पैसा सांगा मला. आमच्या दोघांच्या. हा दोघांचे. प्रत्येकाला मी सांगून जातो, प्रत्येकाला या ग्रामसभेत पुढच्या ग्रामसभेमध्ये प्रत्येकाची खाती पाहिजे. मला प्रत्येकाची खाती पाहिजे. प्रत्येकाची खाती मी हे करून घेईन. असं करत असतील ना, फंड नाही असेल तर माझा एक इलाज. विषय फंडाचा बघा. फंड येत नसेल तर माझा पण एक इलाज. तुमचे किती खाते आहेत ती मला दाखवा बस. मला फंड किती येतो. एक पुरवठादार आहे, शासन नेमलेला आहे, आपण त्याला संख्या दिलेली आहे, ते आपल्याला पुरवठा करणार आहे. आणि ग्रामविकास म्हणजे गावाची येणाऱ्या घरपट्टी हा कोणाच्या अकाउंटवरती निधी सांगा बरं. आपल्या ग्रामपंचायती. तुमच्या दोघांचे कोणावर? आपले नाही, तुमच्या ग्रामसेवकच्या आहे का सरपंचाच्या याच्यावरती? बघा कुठलाही जो शासनाचा अकाउंट आपले आहे पण कोणाच्या याच्यावर ते सांगा बरं. कुठलंही शासनाचं अकाउंट जे आहे सरपंच असं सांगा ना मला. म्हणजे आपले म्हणजे आमचे ना मिळत तुमचे आहे सांगा ना. ग्रामपंचायत असं बोला मला. मग मॅडम परत एकदा विचारतो आयत्यावेळीच्या विषयावर की आपल्या मुंडवाडीतला कवड आपल्या गावदेवाचा रस्ता कधी होणार आहे? आणि तुम्ही 3 वर्ष झाले ग्रामसभेत विषय येतो, ठराव पण पास होतो, मग तो रस्ताच होत कराय का ना होत? त्याची उत्तर द्या ना, का ना होत? येणाऱ्या पिढीला माहित नाही पडत आहे का कुठलं तिकडे काय कुठलं देवस्थान आहे ते येणाऱ्या पिढीला माहित नाही पडत. का तुम्ही असं ठरवलंय का की देवस्थान ते लपलं पाहिजे कुठेतरी? येऊन बघून पण तर तुम्ही तर आम्हाला हे होते ना 3 वर्ष पाऊसच पडत राहतो का? नाही आपण ह्या वर्षी आता नाही 3 वर्ष झाली ना तुम्ही प्रत्येक ग्रामसभेत तुम्ही ठराव घेतात, पास करतात. हा झाला. हे बघा हा कार्यक्रम हा अभियान हा अभियानाचं सर उत्तरं दिली का तुम्ही मला? उत्तरं दिली का ग्रामसभे मला रस्ता 1 महिन्यात नाही. तुम्ही आधी कधी बोलले? जर नाही झाला तर मग काय करायचं? नाही झालं तर काय करायचं? ग्रामपंचायत असं बोला मला. ठीक आहे. मग मॅडम परत एकदा विचारतो आयत्यावेळीच्या विषयावर की आपल्या मुंडवाडीतला
कवड आपल्या गावदेवाचा रस्ता कधी होणार आहे? आणि तुम्ही 3 वर्ष झाले ग्रामसभेत विषय येतो, ठराव पण पास होतो, मग तो रस्ताच होत का नाही? का नाही होत? त्याची उत्तरं द्या ना, का नाही होत? आता येणाऱ्या पिढीला माहित नाही पडत आहे का कुठलं तिकडे काय कुठलं देवस्थान आहे ते हा. येणाऱ्या पिढीला माहित नाही पडत. का तुम्ही असं ठरवले का की देवस्थान ते लपलं पाहिजे कुठेतरी? एस्टिमेट बनवलेला आहे मॅडम प्रशांतकडे, सगळं केलेलं आहे, फक्त पावसामुळे थांबलाय तो. येऊन बघून पण तर गेलाय. तुम्ही तर आम्हाला हे होते ना संजय भाऊ. 3 वर्ष पाऊसच पडत राहतो का? 3 वर्ष नाही, आपण ह्या वर्षी आता घेतलंय. नाही 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 3 वर्ष झाली ना तुम्ही प्रत्येक ग्रामसभेत तुम्ही ठराव घेतात, पास करतात. हा बाबा, हा. झाला. हे बघा, हा कार्यक्रम, हा अभियान. हा अभियानाचं सर उत्तरं दिली का तुम्ही मला? उत्तरं दिली का? उत्तरं दिली का? ग्रामसभे हे बघ, 1 महिन्यात तुम्हाला रस्ता. 1 महिन्यात नाही, तुम्ही आधी कधी बोलले? अरे बाबा, 1 महिन्यात सुरू झालेला दिसेल ना. जर नाही झालं तर मग काय करायचं आम्ही? नाही झालं तर काय करायचं? पुढं तुम्ही आता तुम्ही ठरवा ते नाही. हा ठीक आहे. ओके. हा मग नाही झालं तर मग असं तुम्ही ठरवा ना की सरपंचाने राजीनामा द्या, असं नाही नसतील करत तर तसं तरी सांगा आम्हाला. असं नाही करता येत. आम्हाला रस्ता करणारच नाही का मग? अरे तुमच्यावर आहे ते. आमच्यावर कसं काय? तुमच्यावर ते हे. नाही, आणि ते सर्व लोकांनी निवडून- तुम्ही पुढे पाठवतच नाही, तुम्ही पंचायत समितीकडे आहेत, तुम्ही ते परकाला पाठवतच नाही तर काय होणार? सिमेंट पण बनवलेलं आहे. काय सर मला फसवतात, तुम्ही पाठवतच नाही. अरे होणार आहे रस्ता. तुम्ही ग्रामसभेमध्ये घ्या प्रस्ताव, कोणते पण घ्या, पण होणार तर कामं होणार नाही. नाही, तो रस्ता होणार बघा, आहे. एक महिन्यात बघू आता परत 2 ऑक्टोबर. कारण की तुम्हाला मीडिया, आहे ना, 2 ऑक्टोबर जवळ. तुम्हाला ना मीडिया आवडते मस्त. मीडिया आवडते म्हणजे मीडिया समोर गेलं ना, फोटो कसं पिक्चर कसं तसं म्हणजे मस्त. आता हे सदस्यांना सरपंच मॅडमला काय नाही दिसत मॅडम? एक टाकीने जाणार आहे का? ते मला सांगा. एक टाकीने सर्व मुंडवाने जाणार आहे का पाणी? मदत करतात, त्याच्यामुळे सर्व होते. इंजिनियर तुम्ही मदत करता खास म्हणजे चोरांना. मी सांगतो प्रश्न काय, काय? तुम्ही पाणी मदत येत करता. नाही. पाणी येत नाही आपल्या सरळ इकडे. सांगा ना, कॉन्ट्रॅक्टवरती साईन करतात, कसं काय सांगितलं? बांधलेली होती ती, आम्ही नाही बांधलेली होती, एकच मग बांधलेली आहे. तुमचं लक्ष पाहिजे का तिकडे? त्यांनी- ग्रामसभेला प्रत्येक ठेकेदारला यावं लागते का नाही सांगा तेव्हा बरं? मी नव्हती. ठेकेदारचा विषय नसतो. विषय एस्टिमेशन लागते का ना? हो सर, प्रत्येक ठेकेदारचं नाही, ठेकेदारला इथं काय करायचं काम आहे? पण त्यांना एस्टिमेशन ग्रामसभे पुढे समोर लागते का नाही? आपण काय करायचं असतं? आपण तयार करायचं असतं बरोबर. तर प्रत्येक नळाला पाणी गेल्याशिवाय हा? आता तुम्ही सांगितल्याच्या नंतर बुवा आपण काय करायचं? ग्रामस्थ बोलू का आपण सर? तुम्ही स्वतःहून कधी हे बघितलं नसेल का हा काय काम झालंय का, पुरे पोहोचते का पाणी? स्वतःहून तुम्ही बघत नाही कधी पण? जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कळणार आहे का आपल्याला? आता ग्रामस्थ बोलतील तेव्हाच सर्व होणार ना. पण ग्रामस्थ तुम्हाला बोलतात सर. वादाला वाद घालायचं म्हणून घालत बसलो. तुम्हाला तसं तो नाही आम्ही बोलत. पडायला- पाणीच पोहोचत नाही मग घरांना मग करणार काय? मग आम्ही प्रश्न मांडायचे का नाही? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.